नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो सोलापूरमधून. सोलापूरचा हा जुळे सोलापूर रस्ता आणि इथे राहणाऱ्या वहिनींना भेटणार आणि मग आजच्या गप्पांना सुरुवात करणार. आजच्या भागातल्या वहिनींची नावं आहेत कुलकर्णी वहिनी आणि इंगळे वहिनी. चला सुरुवात करूया आजच्या एपिसोडला भेटून पहिल्या वहिनींना. सोलापूर जुळे सोलापूर येथील वामन नगर सोसायटीमधील ब्लॉक नंबर 9 मध्ये राहणाऱ्या सौ वैशाली यशवंत कुलकर्णी वहिनींना आता आपण भेटणार आहोत. सगळा परिवार वाट बघतो आहे. वहिनी प्रश्नांना कशा सामोऱ्या जातात तेही बघूया. चला. नमस्कार. नाव सांगा. वैशाली यशवंत कुलकर्णी. माहेरचं नाव? वैशाली अनंतराव कुलकर्णी. हे माहेर कुठलं? लातूर. मग आता ओळख करून देणार? हो. द्या. हे माझे मिस्टर. नमस्कार. हे माझे साडू आहेत. नमस्कार. म्हणजे मिस्टरांचे साडू म्हणजे नणंदबाई. नमस्कार. नमस्कार. हे माझे नंदेचे मिस्टर. अरे वा. चला. आणि आता प्रश्नोत्तर लगेचच. आता आम्ही खरं तर छान सोलापूर मधल्या या सुंदर वातावरणात आंब्याच्या झाडाखाली बसलेले आहोत. त्यामुळे अधूनमधून सूर्य महाराज आमच्या डोळ्यावर येत आहेत. हा वहिनी, त्रास होतो का हो सूर्याचा तुम्हाला? खूप उष्णता आहे. सोलापूरला उष्णता खूप आहे. अच्छा, मग ती वागण्यात आली आहे का? नाही आली. नाही आली का? का नाही आली म्हणजे? का नाही म्हणजे चिडत नाही तुम्ही? नाही चिडत. आणि ते पण नाही चिडत. खरं बोलताय ना वहिनी? फक्त शिस्तप्रिय आहेत. म्हणजे काय असतं ते? म्हणजे प्रत्येक वस्तू जागच्या जागी पाहिजे. रुमालाची जागा ती म्हणजे तीच, बॅटरी जागा ती म्हणजे तीच. त्यांना असं इकडची वस्तू तिकडे तसं जर झालं तर थोडस रागवतात, बाकी काही नाही. बापरे. मग तुम्ही काय किचन मध्येच असता का? नाही, मी शिक्षिका जिल्हा परिषद शाळेला. हा, मग शाळेतच राहायचं तुम्ही? शाळा आणि घर दोन्ही सांभाळायचं. अच्छा, दोन्ही सांभाळायचं. हो. बरं, सासूबाईंबद्दल सांगा ना. सासूबाई तशा थोड्याशा कडक आहेत, प्रेमळ पण आहेत आणि माझ्या मुलांची काळजी खूप घेतात. त्यांच्यामुळेच मी आज सर्व्हिस करू शकते. त्या नसत्या तर कदाचित मी सर्व्हिस केली पण नसती. त्यांचं कौतुक केलं वशिला लावतायत. बरोबर. आणि कसं आहे, सासूबाई चिडतात काय? मुलांना रागवल्यावर फक्त चिडतात. मग शाळेत तुम्ही चिडत नसाल कोणावर? नाही नाही, माझ्या नातवंडाला रागवलं की चिडतात. आणि त्यांच्या मुलाला रागवलं की? तरी पण चिडतात. कठीणच आहे तुमचं. हा, काय तुम्ही काय म्हणता सासूबाईंना? आई म्हणते. आई कुठे आहेत त्या? इथे. तिथे आहेत. सासूबाई नमस्कार. बरं, ह्या का तुमच्या मुलाला चिडतात? माझ्या मुलांना नातवंडाला चिडतात. हो. मग तुम्ही ह्यांच्यावर चिडता? असं कशाला चिडता हो? मारल्यानंतर चिडणं. मारतात? सुनबाई तुम्ही मारता त्यांच्या मुलाला? होय हो. नातवंडांना काय मारायची आहेत का वहिनी? हा, कशाला मारता त्यांना? नाही ना. बरं, ठीक आहे. सासूबाई, तुमच्या सासूबाई तुमच्यावर चिडायच्या का? नाही, आमच्या सासूबाई भोळ्या होत्या. भोळ्या होत्या, कधी चिडायच्या नाही? नाही. हा, आता तुम्ही काय पुढे हे कंटिन्यू करणार वाटतं? आता मुलं मोठे होईल तसं मग. बरं, मला सांगा सासूबाई, तुम्ही एखादं गाणं गाणार का तुमच्या लहानपणी ऐकलेलं? मुलांना झोपवताना कधीतरी, मुलांना नातवंडांना झोपवताना गाणं म्हटलं असेल ना, ते आज म्हणायचंय. कारण त्याच्या शेवटच्या अक्षरावरून यांना उखाणा घ्यायचाय. थांबा, आठवून ठेवा. तोपर्यंत ह्यांना मी पहिला प्रश्न विचारतो. बरं, सून कशी आहे तुमची? सून प्रेमळ आहे. प्रेमळ आहे. घर आणि हे सर्व्हिस सांभाळून घेते. वा 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 वा. केवढं करते ते? पक्वान्न करते. प्रत्येक पक्वान्नामध्ये तिला फार परफेक्ट आहे. बरं, मिस्टरांना जेवणात काय आवडत नाही हो तुमच्या? घेवड्याची भाजी अजिबात आवडत नाही. मग कशाला करता? मला आवडती. हे बरोबर आहे, करेक्ट. आता मी प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न आहे, किचन मध्ये इडली तयार करण्याचं एक भांड आहे. त्यात एका वेळी किती इडली तयार होतात? 16 इडली तयार. 16. कधी केलीत का? एक रविवार सोडून दुसऱ्या रविवारी असतेच. इडलीच असते म्हणजे आवडीचा पदार्थ आहे, करते. बरं, अभिनंदन. पहिलं उत्तर बरोबर आलंय. 100 रुपयाचं बक्षीस तुम्हाला. बरं, आता मला सांगा सासूबाईंच्या वडिलांचं नाव काय? बर, नाही, तुम्ही सांगा यांच्या वडिलांचं. अनंतराव कुलकर्णी. सासूबाईंनी लगेच उत्तर दिलेलं आहे. सूनबाईंनी उत्तर दिलेलं नाही, त्यामुळे बक्षीस गेलं.
आणि आता तुम्ही एक गाणं गायचं, त्याच्या शेवटच्या अक्षरावरून तुम्ही उखाणा घ्यायचा. म्हणा, वेळ सुरू झाली. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. बाई ई. इकडून तिकडे फिरत होती हरणांची जोडी. यशवंतरावनी दिली मला सौभाग्याची यशवंतरावच्या जीवनात आहे सौभाग्याची गोडी. वा वा वा, अभिनंदन वहिनी. हे आणखी 200 रुपयाचं बक्षीस मिळालं. परत एकदा ती गाणं म्हणा ना, थोडस. हा. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. असं गायल्यावर कशी येईल झोप? बाळपण जाग आणि घरातले सगळे जागे. भेटूया आपण इंगळे वहिनींना. कुमठा नाका इथल्या मुक्ता बंगल्यात राहणाऱ्या सौ ऋतुजा राहुल इंगळे वहिनींना आता आपण भेटणार आहोत. नमस्कार. नाव सांगा. ऋतुजा राहुल इंगळे. माहेरचं नाव? सुनीता बाबूराव सूर्यवंशी. माहेर कुठलं? औसा तालुक्यात बोरगाव. बोरगाव. द्या ओळख करून. हे माझे मिस्टर. नमस्कार. हा माझा मुलगा. नमस्कार. हे माझे सासूबाई. हे सासूबाई. अच्छा. ते दीर माझे. नमस्कार. ते नंदावे. नमस्कार. ते ननंद आमचे. बर बर. ते पण ननंद. नमस्कार. हा सगळा कांचन प्लाझा परिवार. अरे वा वा, छान छान. आणि आता प्रश्नोत्तर. मिस्टरांबद्दल सांगा मोठ्याने. समाजसेवा खूप आवड आहे. घरात वेळ देत नाहीत. अच्छा, तक्रारी सांगताय का? तक्रारी सांगते पहिलंच. आधी तक्रारी सांगा. समजून घेतात. तुम्हाला समजून घेतात, ही तक्रार आहे? नाही, मग? त्यांचं हे सांगते. आणि कुठे भेटले ते तुम्हाला? ते आमचे स्थळ आणले होते. आमच्या नंदेच्या मिस्टरांनी स्थळ आणलं. बर. आणि त्यांचा स्वभाव कसा आहे? छान आहे स्वभाव. खूप चांगला आहे का? हो. हो. आणि सासूबाईंचा? छान आहे. छान आहे. बरं, सासूबाईंना काय म्हणता तुम्ही? आई. बोलवा त्यांना. आई. आई नमस्कार. नमस्कार. सुनेबद्दल सांगा. चांगली आहे, समजूतदार आहे. हा. काम करायला घरातले सगळे म्हणजे असं विना तक्रार करते सगळं. विना तक्रार करते. काही नसते, मला खूप काम पडतं वगैरे असं काही नाही. सांगल त्या पद्धतीने ऐकायची तयारी असते. हो का? आणि मुलाबद्दल काय सांगाल? मुलगाही छान आहे. छान आहे. बरं, आता मला तुम्हाला एक विचारायचंय. एक गाणं गायचंय तुम्ही, त्याच्या शेवटच्या अक्षरावरून या उखाणा म्हणणार आहेत. पण आधी मी वहिनींना प्रश्न विचारतो. वहिनी मला सांगा, हॉलमधल्या शोकेस मध्ये खेळण्यातली वाहने आहेत. एकूण किती प्रकारची वाहनं आहेत? एकूण किती प्रकारची वाहने आहेत? 9 आहेत सगळे. 9 आहेत. वहिनीने सांगितलं 9 आणि आहेत 8 प्रकारची वाहनं. त्यामुळे पहिलं उत्तर चुकलं. आणि आता तुम्ही सांगा, यांना कोणती फळं आवडतात? आईला हा. द्राक्ष. द्राक्ष. बर. ह्यांना कोणती फळं आवडतात? सफरचंद. कुठलं आवडतं तुम्हाला? केळी. केळी. आणि त्यामुळे हे उत्तरही गडबड झाली. आणि आता उखाण्यासाठी तुम्ही गाणं म्हणा. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा. वडाच्या झाडाला पाणी घालते वाकून. राहुलचं नाव घेते तुमचा मान राखून. बरं करता. हा, हे घ्या. अभिनंदन. हे बक्षीस मिळालं. कारण आधीची 2 चुकली, नाही तर एकूण 600 रुपयाचं बक्षीस या खेळामध्ये होतं.